भगवान श्री कृष्ण की जय। मित्रांनो, आपण गुजरात या ठिकाणी सोमनाथ मंदिराच्या जवळ वेरावळ जिल्हा आहे हा, आणि या सोमनाथ मंदिराजवळ भालका तीर्थ या ठिकाणी आपण आलेलो आहे। आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की हे तीर्थ अत्यंत पवित्र असं तीर्थ आहे की भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी खूप मोठं पहिलं जंगल होतं, आणि या जंगलामध्ये भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला व्यतीत होऊन या ठिकाणी आले होते की यादवांनी आपापसात मिळून खूप मोठं एकमेकांना मारून यादव कुळाचा नाश केला। आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आले आणि एका पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी बसलेले होते। आणि याच ठिकाणी शिकारीला आलेला जारा नावचा एक शिकारी होता, आणि त्या शिकाऱ्याला असं व झाडात पायी चमकला भगवान श्रीकृष्णाच्या पायाला त्यांनी तेथून बाण मारला, आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला पायाला जरा या शिकाऱ्याकडून बाण लागल्याचं या ठिकाणी ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे आपण पाहताय। आणि तो शिकारी, त्याची कथा खूप वेगळी आहे, रामायणात सांगितलेलं आहे। या ठिकाणी आपण सुंदर अशी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणि जरा या शिकाऱ्याचं पण तो क्षमायाचना श्रीकृष्णाला करत होता। श्रीकृष्णाने त्याला माफ केलं आणि हे सर्व माझ्या इच्छेनंच झालेलं आहे असं सांगून भगवान श्रीकृष्ण यांनी देह सोडून वैकुंठामध्ये इथून निघून गेले असा हा इतिहास आहे। आणि हे भव्य मंदिर आपण पाहताय, या ठिकाणी काही भक्त मंडळी भगवान श्रीकृष्णाचा जप नामस्मरण करताय। अशा पद्धतीनं खूप मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात, आणि सुंदर असं पवित्र असं हे भगवान श्रीकृष्णाने देह सोडलेलं सुंदर पवित्र असं ठिकाणाला आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे। आणि जरूर आपण सर्वांनी या ठिकाणी यावं। अशा पद्धतीनं या ठिकाणी कृष्णाचा या ठिकाणी झालेली ही घटना आपण सर्वजण पाहत आहात। या ठिकाणी सर्वच मसवडमधले मोठ्या संख्येने भाविक भक्त आलेले आहेत, आणि यानंतर आम्ही सोमनाथ मंदिराकडे प्रस्थान करणार आहे। भगवान श्रीकृष्ण की